154 नंबरचं हे चरित्र आहे. उपस्थित सर्व श्रोतृ भक्तजन, परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्यांनी 12व्या शतकामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रवेश केला, हे तो होता जीवोद्धरण. ज्या परमेश्वराने प्रेत उठविलं, पतित उठविलं, ते प्रेत म्हणजे एक प्रकारे द्योतक आहे. कारण तत्कालीन समाज जो आहे, तत्कालीन सामाजिक स्थिती जी आहे, ती सर्वसामान्य मनुष्य हा प्रेतवत झालेला होता. प्रेतामध्ये आणि मनुष्यामध्ये काही फरक नव्हता. प्रेताला जशी शून्य किंमत आहे, तशी जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, या 4 वर्णातले क्षत्रिय, वैश्य, शूद्र या तिन्ही वर्णांना प्रेतवत किंमत होती. तर प्रेत हे सिंबॉलिक आहे, हे प्रतिकात्मक आहे. असा प्रेतवत झालेला म्हणजे जिवंत असून भावना मेलेला, विचार मेलेला या समाजाला खऱ्या अर्थाने संजीवनी देण्याकरता परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते झालेले आहेत. निमित्त आहे फक्त रामयात्रेचं. रामयात्रेचं हे निमित्त आहे, परंतु त्या परमेश्वराला खऱ्या अर्थाने जीवोद्धरणाचं व्यसन आहे. म्हणून ज्ञानशक्ती स्वीकार केल्यापासून, श्री प्रभूपासून आमचे स्वामी सालबर्डे येथे 12 वर्ष मौन अवस्थेमध्ये राहिले. मुक्ताबाईच्या कंदमुळाचा स्वीकार केला, शशीक रक्षण केलं. तिथून झाडी गोंडवाड्यामध्ये पुन्हा 12 वर्ष स्वामी राहिले. तिथे सगळ्या आदिवासी समाजाच्या अन्नदानाचा स्वीकार केला. ते देवाला गोमडदेव म्हणायचे, देवाला नग्नदेव म्हणायचे, देवाला मल्लीनाथ म्हणायचे, वेगवेगळ्या नावाने देवाची आराधना करायची. तिथून स्वामी पुन्हा 12 वर्ष राहेर नांदेड राहिले. 12 वर्ष राहेर नांदेड असे 12 वर्षाचे स्वामींचे एकांकातले पर्व आहेत. एकांक जेव्हा स्वामी एकटे आहेत, त्या सर्व कालखंडाला एकांक म्हटलेलं आहे. आणि स्वामी मेहकर येथे 10 महिने बोणेबाईंच्या उपाराचा स्वीकार करून मेघंकरी सारंगधराच्या त्या मठामध्ये 10 महिने देव राहिलेत. आणि त्यावेळेला जन्माष्टमीच्या वेळेला देव म्हणाले, बाई देव मातीचा नाही, देव साक्षात श्रीकृष्ण चक्रवर्ती हे ईश्वर अवतार होते, ते काही मातीचे होते. नंद, गोकुळ, गाई, वासरे काही मातीचे नव्हते, ते सचेतन होते. आम्ही श्रीकृष्ण होऊ, तुम्ही देवकी व्हा. आणि स्वामी त्या ठिकाणी कृष्ण भूमिकेत आहेत. आणि त्या ज्या बोनेबाई आहेत, ज्यांचं नागोबाई नाव आहे, त्या देवकीच्या भूमिकेत आहेत. आणि परमेश्वराने तिथे सिद्ध केलं की आम्ही परमेश्वर श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणजे कोणी वेगळे नाही, तर आम्हीच श्रीकृष्ण चक्रवर्ती आहोत. म्हणजे पंचकृष्ण निरूपण केलेले आहेत. देव ते कृष्ण चक्रवर्ती झाले. आणि तिथून सिंहस्थ यात्रेचं निमित्त करून देव त्र्यंबकाला येण्यासाठी म्हणून निघाले. बोनीबाई सोबत पैठणला आलेले आहेत. पैठण ही त्या काळातली सर्वात मोठी नगरी आहे, न्यायदानाची नगरी आहे. दक्षिण भारतातली मंडळी न्याय घेण्याकरता उत्तर भारतात काशीला जायची आणि काशीवरून न्याय घेण्याकरता ती मंडळी दक्षिण भारतात प्रतिष्ठानला यायची. अशी घेवाणदेवाण होती. म्हणून ते खूप मोठं रचमचीचं शहर आहे त्या कालखंडातलं. त्याला आध्यात्मिक अशी बैठक आहे. अनेक विचारधारांचे मठ मंदिर त्या कालखंडात पैठणमध्ये आहेत. द्वैतवाद, अद्वैतवाद, केवलवाद असे वेगवेगळे विचारधारा जी आहे त्याचे वेगवेगळे मठ. ज्या मार्गाची बाईसा आहे, वामदेवाची शिष्या, पयोव्रत मार्ग आहे, त्या मार्गाची ती शिष्य आहे, तिचे गुरु त्याच ठिकाणी आहेत.
आणि सिंहस्थाच्या निमित्ताने देव पैठणला आले. आणि तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी बाईसा जी आहे, या बाईसीच्या ठिकाणी जे त्रिदोष होते ते दोष तिचे फेडले. वयोवृद्धत्वाने मार्गश्रेष्ठत्व, हे 3 दोष देवाने 3 दिवस, तसं तर 10 महिने चिंतन आधी देवाने केलेले. लक्षात ठेवा, बाईसेला प्रेमदान देण्यासाठी मेहकरला देवाने 10 महिने बाईसीचं चिंतन केलेलं आहे आणि मग तिला प्रेमदान दिलेलं आहे. म्हणजे ज्या जीवाला द्यायचंय काहीतरी, त्याचे जे अडथळे आहेत त्या जीवाच्या ठिकाणी, ते अडथळे सुद्धा दूर करण्याचं काम परमेश्वर करतात. कारण तो जीव तशा अनुरागाचा आहे, तशा कणवेचा आहे. म्हणून परमेश्वर स्वतः तशा जीवाचं चिंतन करतात. आणि 10 महिने चिंतन करून देव स्वतः बाईसा मेकरला गेलेले नाहीये, तर देव पैठणला आलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून देवाने आपल्याकडे यावं इतका अधिकार आपण ज्या वेळेला निर्माण करू, आपला भक्तीमध्ये परमेश्वरासाठी समर्पित होऊन, तर देव स्वतःहून आपल्याकडे येतात. जेवढेही आपण पाहू चरित्र, देव स्वतःहून गेलेत. भंडारेकाराच्या घरी देव होऊन गेलेत, दामोदर पंडिताच्या घरी. दादोसाकडे देव स्वतःहून गेलेले आहेत, बाईसाकडे देव स्वतःहून गेलेले आहेत. ही घटना ज्या पहा की इतक्या अधिकाराचे, इतक्या ताकदीचे हे जीव आहेत. म्हणजे इतके सुकृत त्या जीवांनी जोडलेला आहे. आणि बाईसेला प्रेमदान दिल्यापासून जो कालखंड आहे खडकुलीला आचार्यांच्या अनुसरणापर्यंतचा, त्या कालखंडाला म्हटलेले पूर्वार्ध. आणि आचार्यांच्या अनुसरणापासून तर उत्तरापंथी प्रयाण करण्यापर्यंतचा स्वामींचा जो कालखंड आहे त्याला म्हणलेले उत्तरार्ध. असे 3 टप्पे स्वामींच्या अवतार कार्याचे आहेत, एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. तर हे चरित्र जे आहे देव उत्तरार्धात, एकदा इथे पूर्वार्धात सुद्धा देव डोमिग्रामला येऊन गेलेत. दायम भागवता करवी ओटा पिटविणे, तेवढेच एक आधीचं चरित्र आहे. परंतु खऱ्या अर्थाने पुढचे चरित्र देव खडकुलीवरून पेहरा संगमी मार्गे छिन्न पापीला या ठिकाणी आलेले आहेत, हे उत्तरार्धात. आणि या उत्तरार्धातले चरित्र डोमिग्राम वर्णनातले आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्याच्यातलं आजचं हे चरित्र जे आहे, साधा मागावयानोज्ञा. काल आपण साधीचं नाव ऐकलं होतं. काल मी तुम्हाला सांगितलं होतं साधीचं मूळ नाव काय आहे. ऐकलेले श्रोत्यापैकी जर कोणी सांगता आलं तर सांगा. एलाईसा. आणि तिच्या आईचं नाव लामाईसा. लामाईसाची कन्या एलाईसा आणि मावशी रत्नमानिका. देवाने त्यांना प्रासादिक साधा हे नाव कुठे दिलं? करंजखेड. काल रात्री सांगितलं होतं. करंजखेड येथे देवाने साधेला साधा हे नाव दिलेलं आहे. आणि आता सुद्धा तशाच भावार्थाचं हे चरित्र आहे, लक्षात ठेवा. एलाईसा म्हणजे साधा, ही साधी आहे, स्वभावाने साधी आहे, सरळ आहे. ती काही फार मोठी तत्ववेत्ती किंवा षडदर्शन किंवा शास्त्राचा अभ्यास तिने केलेला नाहीये, अशी ती साधा आहे एलाईसा. तर देव तिला काय म्हणतात या चरित्रामध्ये आपल्या समोर येते की देवाजवळ देव प्रसन्न झाल्यानंतर जीवाने काय मागायचंय परमेश्वराकडे, त्या संदर्भातलं ही चरित्र आहे. एक दे गोसावे साधावरे प्रसन्न झाले. एक तर देव प्रसन्न होणं फार अवघड आहे, पण तो परमेश्वर प्रसन्न जर जीवावर झाला, परमेश्वराला प्रसन्न करण्याकरता परमेश्वराची सेवा करावी लागते. परमेश्वराने सांगितलेल्या विधीप्रमाणे वर्तन करावं लागतं, आचरण करावं लागतं, परमेश्वर प्रसन्न होतात. मग तसे परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या साधेवर प्रसन्न झाले. तिचा तो अनुराग पाहून, तिचा तो भाव पाहून. आपण पाहिलेले फुलं तर रिंगणीचे, पण देव काय म्हणतात, काय साधे हो देव सुवर्ण पुष्पी पूजिताये. फुलं रिंगणीचे, टणटणीचे, जे पिवळे फुलं असतात पहा, त्याला गंध नाहीये, सुगंध नाहीये. फुलं सुगंध ते टणटणीचे, पण तो भाव जो आहे व्यक्त करण्याचा, वाहण्याचा, तो सोन्याच्या मापाचा आहे, इतक्या किमतीचा आहे. म्हणून आपण जे काही विधी करतो, जे विधी देवाला आपण करतो, त्या विधी मागे तो भाव. कारण देवाने आपल्याला सांगितलंय
विधी भावातीता व्हावे. विधी करत असताना प्रत्येक विधी मागे भाव असायला पाहिजे. ती फक्त प्रक्रिया होऊ नये, विधी यंत्रवत होऊ नये, तर त्या विधी मागे भाव असायला पाहिजे. भाव हृदयापासून ती क्रिया व्हायला पाहिजे. केवळ करायची म्हणून करणं नाही, तर हृदयापासून नाही, मला हे घडलं पाहिजे, मला हे घडलं नाही. अनंत सृष्टी गेल्या, अनंत युग गेले, अनंत जन्म गेले माझे, असे निरर्थक. जसं देव म्हणाले, मेळे दिदले शिवनिया दिदले रुबनिया दिदले, मा हा एक जन्म येत दिजो का. असे आपले अनंत जन्म वाया गेलेत. लक्षात ठेवा. शेळ्याला दिला, मोळेकाराला दिला, कुंभाराला दिला, शेताराला दिला, सगळ्या याच्यात दोन जन्म, सगळ्या प्रक्रियेतून आपण गेलेलो आहे, सगळ्या याच्यातून आपण फिरलेलो आहे. म्हणून देव म्हणतात, हा आता निदान हा जन्म तुम्हाला आता देव कळालाय, तर निदान ह्या जन्माचं तर तुम्ही सार्थक करून घ्या. हा जन्म तरी तुम्ही निदान आता परमेश्वराला द्या, हा असा वाया घालू नका. तसं इथे देव प्रसन्न झालेले आहेत. जर देवाला तुम्ही जन्म दिला तर देव प्रसन्न होतात. इथेच गणपती आपयोने देवाला इच्छा केलेली, जी जी माझे कुष्ठ धाडावे. परमेश्वर समर्थ आहे, परमेश्वर काय करू शकत नाही. मला जो झालेला कुष्ठरोग आहे तो माझा दूर करा. देव म्हणतात, येथानुसारा तुम्ही आम्हाला शरण या, आम्ही तुमचा कुष्ठरोग दूर करू. जी जी हे उच्च वर्णाचे देह, आम्ही उंच वर्णात जन्माला आलेलो आहोत, ब्राह्मण कुळात आमचा जन्म आहे, सत्संभविक आहोत आम्ही, जनलोकांची आमच्यावर श्रद्धा आहे, आम्हाला जनलोक मानणार आहे ना. आम्ही जर या शिवस्त्र परिधान केले तर आमची समाजामध्ये थोडीशी हेळसांड होईल, कमीपणा होईल. देव म्हणतात, अनुसरणे नवीन नाही. का नाही? तीर्थची खावणी. अनुसरणाशिवाय आम्ही तुम्हाला देणार नाही. अनुसरणाशिवाय इथे जेवढेही बसलेले आहेत सगळ्यांनी कान लक्ष देऊन, कान उघडे ठेवून ऐका. जोपर्यंत तुम्ही सर्व भावे ईश्वराचे होणार नाही तोपर्यंत उद्धार होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. अनुसरल्याशिवाय तरणोपाय नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा अनुसरावंच लागेल. अनुसरणाशिवाय उद्धार नाही. सर्व भावे ईश्वराला शरण जावंच लागेल, तरच उद्धारा येते. निक्षून देवाने सांगितलेले. गणपत आपल्याला सांगितलं, सारंग पंडितांना सांगितलं पैठण. जीव ऐसे अधोमुख असते, परमेश्वराचे वर पडून वास पाहत असते. एखादा एक जर वरोती वास पाहिल तर ऐसेच काढीजे. असं अलगत तुम्हाला वरच्यावर उचलून घेऊ, पण केव्हा घेऊ? तुम्ही वर वास पाहाल, ईश्वराची वास पाहाल तर. हा जन्म संसारालाच देणार असाल, लेकरा बाळालाच देणार असाल तर मात्र होणार, देवाला जन्म द्यावा लागेल. सर्वज्ञ म्हटले, साधे हो येत काही पुसा. देव साधेला म्हणतात, आम्ही प्रसन्न झाले, मागा, तुम्ही आम्हाला काहीतरी विचारा, तुम्ही आम्हाला काहीतरी विचारा. जिजी काही पुसो नेनो. हे दयाघना परमेश्वरा, मी काय तुला विचारावं, मला काही समजत नाही, मी अज्ञान आहे. तुम्हाला काय मागावं, तुम्ही प्रसन्न झालात बरोबर आहे, पण परमेश्वरा तुझ्याकडे काय मागावं हे मला काही समजत नाही, मी जाणत नाही, माझं हे अज्ञान आहे की देवाकडे आता मी प्रसन्न झालो काय मागावं. सर्वज्ञ म्हटले, वेडी नव्हा पिशी नव्हा नेना कैसी. देव म्हणतात, तुम्ही वेडी नाहीये, तुम्ही पिशे नाहीये. वेड्या पिशिया मुकिया अंधिया धर्मी अधिकार नाही. म्हणजे वास्तविक वेडेन, वास्तविक पिशेन, वास्तविक आंधळेन, वास्तविक मुके हा अर्थ अपेक्षित नाही. जो निरंतर जे रंगला तो वेडा. वेळेची व्याख्या देवाने केली, जो निरंतर जी रंगला, निरंतर सतत उपभोगामध्ये ज्याचं आयुष्य खर्ची पडलेलं आहे, सुखामध्ये अष्टभोग, जो अष्टभोगामध्ये रममान आहे, हा जीव वेडा आहे. असा जीव वेडा आहे.
नटणं थटणं लेणं नेसणं काय ते सगळं लिस्पूस. रजी रंगला तो वेडा, त्याला वेडा म्हटलेलं आहे. सतत रजी रंगाला. पिसा, सगळं बुद्धी आहे, ज्ञान आहे, सर्व आहे, सर्व कळतंय. परमेश्वराने सगळं दिलेलं आहे, रूप दिलंय, सगळं दिलंय, तरी शास्त्रात ईश्वरात धर्मात चित्त नाही, तो पिसा. सगळं असून ज्याचं धर्मात ईश्वरात शास्त्रात लक्ष नाही, तो पिसा. काय पिसाटासारखं वागतो. सगळं दिलं देवाने तुम्हाला, ऐश्वर्य दिलं, रूप दिलं, संपत्ती दिली, सत्ता दिली, तरी देवामध्ये लक्ष नाही. तुम्ही दुसरेच कामामध्ये रममान आहात. देवाला तुमचं आठवण्याची गरज वाटत नाही. असा जो जीव आहे त्याला पिसा म्हटलेले. मग देव म्हणतात तुम्ही वेडी नव्हा, तुम्ही पिसे नव्हा, आणि नेनो कैसे म्हणा. मला समजत नाही, मला कळत नाही असं कसं म्हणता तुम्ही. तुम्ही तर असे काही दिसत नाही वेडे पिसे मला. नाजी नेने वर परत साधा म्हणते, नाही परमेश्वरा, मला काय मागावं तुझ्याकडे हे मला काही कळत नाहीये, मला हे समजत नाहीये. तुझ्याकडे काय मागावं, तू तर उदार झालास, तू तर माझ्यावर प्रसन्न झालास, पण तुझ्याकडे काय मागावं हे मला काही कळत नाही. तो परमेश्वर देना छप्पर फाड़ के देते हैं, लेकिन अपनी झोली फटी हुई है. देने वाला तो इतना उदार है देने के लिए, लेकिन अपनी झोली कैसे फटी हुई है. कितना भी डालो सब नीचे निचोड़ जाता है, उसके अंदर कोई ठहरता ही नहीं है. झोले में कुछ है नहीं, पल्ले में कुछ पड़ता ही नहीं है, सारा निकल के चले जाता है. तो ऐसी हमारी हालत है. इसलिए हमें कई बार सब कुछ मिलने के बाद भी हम खाली के खाली है. हमारा टिफा ठन ठन पाले. तो देने वाला तो बैठा है, लेकिन हमारी औकात नहीं है, हमारी हैसियत नहीं, तो उसको क्या करे, खुदा क्या करे, परमेश्वर काय करतील, आपली घ्यायची ताकद नाही. जिजी काही मागो नेने. परत देव म्हणतात काहीतरी मागा. 2 वेळा म्हटले. सर्व म्हटले काही मागा, तिसऱ्यांदा म्हटले बरं का. आता 3 वेळा देव साधेला म्हणतात काहीतरी मागा, ती परत म्हणते काही नेनो. देव म्हणतात काहीतरी मागा, ती म्हणते नेनो. देव म्हणतात मागा. सर्वज्ञ होका तर गोसावी, पुन्हा संबंध द्यावा. तिसऱ्या वेळेनंतर मात्र साधा देवाला डायरेक्ट काय म्हणाली, जी जर प्रसन्न तुम्ही झालेच आहात, तर याच देही तुम्ही मला पुनःसंबंध द्यावा. तुम्ही मला इथं पुनःसंबंध द्या. हे पहा, आता परमेश्वराने पुन्हा भेट द्यावी, परमेश्वराने चरणाजवळ जागा द्यावी, हे साधेने मागितलेलं आहे. जे कोणीच मागितलेलं नाही पूर्ण चरित्रामध्ये, ते फक्त एकट्या साधेने मागितले. लक्षात ठेवा. जिजी मज पुनःसंबंध द्यावा. जर द्यायचंच असेल तर परमेश्वरा मला तुम्ही पुनःसंबंध द्या. आचार्याला सुद्धा देव काय म्हणाले, आता तुम्हा नवे संबंध. आता आम्ही पुन्हा नवीन ईश्वर अवतार धारण करू, आणि नवीन पुन्हा तुम्हाला नंतर मग त्या अवतारामध्ये आम्ही तुम्हाला भेट देऊ. ही आचार्यांच्या बद्दल देवाचे उद्गार आहेत. पण इथं साधा आहे त्याच जो परमेश्वर साधनदाता झालेला आहे, त्या साधनदात्याने पुन्हा पुन्हा संबंध द्यावा, पुन्हा भेट द्यावी, अशी इच्छा व्यक्त करते. ही सगळ्यात महत्वाचं मागणं हे लक्षात ठेवा. पुन्हा संबंध कोणाला मिळतो, पुन्हा संबंध कोणाला मिळतो. प्रेमी आता गेला उद्धरून, प्रेमी उद्धरून गेला. पुन्हा संबंध कोणाला आहे. पुन्हा संबंध देह विद्यावंतासी. पुन्हा संबंध देह विद्यावंताला आहे. अनुसरून जो अनुसरला, भंग करून ज्यांनी जुना आचार केला त्याला पुन्हा संबंध. आणि एक युगाविपरीत धर्मानुष्ठानवंता कृतयुगी जन्म, तिथे पुन्हा संबंध. या 4 युगातल्या देवतारूप धर्मावर विपरीत होऊन जो परमेश्वराची अनन्य भावाने भक्ती करतो, असे जे जीव आहेत, अशा जीवांना परमेश्वराचा पुन्हा पुन्हा संबंध आहे. देवता धर्मावर विपरीत होऊन 4 युगाचे 4 बहिर्याक रूप धर्म आहेत.
कृतयुगाचा भैरयुग धर्म आहे आत्मोपास्ती, त्रेतयुगाचा आहे भक्ती, द्वापर युगाचा यज्ञ याग यज्ञ यज्ञ करणे आणि कलियुगाचा तीर्थक्षेत्र व्रतदान ही देवतेच्या प्राप्तीचे 4 बहिर्याग आहेत. या 4ही बहिर्यागावर विपरीत होऊन याने मला देव मिळणार नाही, भक्तीने नाही, आत्मोपास्तीने नाही, यज्ञाने नाही, आणि हे तीर्थक्षेत्र व्रत तुम्ही जात्रे क्षेत्राणव चावे याच्यावर विपरीत होऊन जो ईश्वरावर निश्चिम श्रद्धेने अनन्य भावाने ज्याचा भाव आहे त्यालाच कृतयुगामध्ये पुन्हा जन्म होतो, पुन्हा तिथे त्याच्या अधिकारानुसार 16 वर्ष काय महिने 36 वर्षाची सीमा आहे शेवटी, तिथे परमेश्वर त्यांना भेट देतो. अशा अधिकारी जीवन तो इथे साधेने मागून घेतलेला आहे. सर्वज्ञ साधे हो नेनो नजरायसे मागितले. तुम्ही म्हणता मला कळत नाही, मला समजत नाही, तुम्हाला कळत नसतानाही तुम्ही जे काही मागितलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. कळत नसताना जे मागितलं ते खूप महत्वाचं आहे, खूप जीवनाला पोषक आहे, तुमचं आत्म्याचं कल्याण करणार आहे. जीव आणि ईश्वराचं स्वरूप साम्य होणं, एकरूप होणं इतक्या तोडीचं तुम्ही मागितलेलं आहे. कळत नसताना तुम्ही ते मागितलंय. नेनो नजर ऐसे मागितले तर जानती ती तर काही मागती ती. जर खरंच कळालं असतं तर तुम्ही आम्हाला प्रेमच मागितलं असतं, परमेश्वराचं प्रेमच मागितलं असतं. सर्वज्ञ म्हटले देजेल हो साधे हो. देव सुद्धा म्हणतात आम्ही इथेच तुम्हाला पुनःसंबंध देऊ. परमेश्वर सुद्धा परमेश्वराने लगेच देऊन टाकलेले. साधेला सांगितलं तुम्हाला इथंच पुनःसंबंध देईजे, देव अवश्य पुनःसंबंध देऊ. मग श्री चरणा लागली आणि मग तिने देवाच्या श्री चरणावर आपलं मस्तक ठेवलेलं आहे. महादाईसी म्हणितले. मग महादाईचा बाजूला होत्या त्या लगेच देवाला काय म्हणतात, जी जी पुनःसंबंधी या पुरुष कवनी ठाई जन्मे. असा ज्याला पुनःसंबंध परमेश्वरात दिला असा जो जीव आहे, असा जो पुरुष आहे, पुरुष होऊन वर्तावे. लक्षात ठेवा बरं का, पुरुष होऊन वर्तावे, पुरुष होऊन राहा. पुरुषार्थ ज्याला म्हटलेलं आहे, पुरुषार्थ होऊन तुम्ही जन्म लोटला पाहिजे. जी आमची कोणी औसा ती स्वतःला स्त्री समजतच नाहीये, तिचं पूर्ण वागणं हे पुरुषी आहे, म्हणून तिला प्रासादिक नाव देवाने नायका दिलेलं आहे. आणि ह्या लेपातून ह्या लेपात यावं अशी जर तुमची इच्छा असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला वर्तन करावं लागेल. कारण शेवटी हा देह अनाधिकारी म्हटलं शास्त्राने सुद्धा. म्हणून देव सुद्धा म्हणतात पुरुष होऊन वर्तावे, पुरुष होऊन राहा, या स्थितीवर या. म्हणून जी पुनःसंबंधी या पुरुष कवनी ठाई जन्मे. असा ज्याला पुनःसंबंधी दिला असा पुरुष कुठे जन्माला येतो. आन कवने संस्कारे शिवठी. आणि कोणते संस्कार घेऊन तो उठतो म्हणजे त्याचं जीवनचर्या प्रारंभ होते. कारण मागील जन्मात जर संस्काराची मागची पेरणी असेल तर इथे बरोबर वर्तनामध्ये तुम्हाला ते संस्कार त्याच्या वागताना, बोलताना, घेताना, देताना, व्यवहार करताना दिसतात. तसे जर संस्कार चुकीचे पेरलेले असतील तर इथे लहानपणापासूनच विचित्र वागताना दिसतो मनुष्य. किती प्रयत्न केला तर तो सन्मार्गावर येऊ शकत नाही, कारण पेरणीच तशी झाली. मागील संस्काराच्या बीजानिशी उठतो जो. म्हणजे ज्याचे त्याचे कर्म आहेत. जे दिसतंय चित्र तुम्हाला मला हे ज्याचे त्याचे कर्म आहेत. देवाने कोणाला गरीब केलेलं नाही, कोणाला श्रीमंत केलेलं नाही, कोणाला दुबळं केलेलं नाही. हे ज्याचे त्याचे कर्म आहेत. त्याच्या कर्माप्रमाणे त्याला ती गती प्राप्त झालेली आहे. म्हणून देव म्हणतात की काशी कोणाची भलती सलती कीव करू नका.
त्याचे कर्मलेप आहेत त्यांनी ते कर्मलेप फाटण्यासाठी स्वतः दुःख केलं पाहिजे, स्वतः प्रयत्न केले पाहिजे, स्वतः देवाची करुणा भागली पाहिजे. सर्वच म्हटले बाये पुनसंबंधी या पुरुष, असा ज्याला पुनसंबंध परमेश्वर देतात असा पुरुष सुखिया श्रीमंताचा घरी जन्मे. त्याचा जन्म अशा सुखी संपन्न कुटुंबामध्ये होतो जिथे कोणत्याच वस्तूची कमतरता नसते, धनाची नसते, संस्काराची नसते, उपभोगाची नसते आणि प्रतिष्ठेची नसते, कुठलीच कमतरता नसते. ज्याला पुनःसंबंध परमेश्वर देतात. सुखिया श्रीमंताचा घरी पुरुष होऊन जन्मे. सुखी संपन्न घरी पुरुष होऊन त्याचा जन्म होतो, त्याला पुनःसंबंध दिले जातो. विषय व्यवहारावरी बुद्धी नाही. जे संस्कार, कोणे संस्काराची उठी आणि सर्व असताना सुद्धा वैभव आहे, संपत्ती आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, नौकर आहे, चाकर आहे, सर्व आहे, तरी अशा जीवाचं तिथल्या कुठल्याच गोष्टीमध्ये त्याला रस नाही, त्याचं लक्ष नाही. तो त्याच्यात असून वेगळा आहे, तो त्याच्यात असून वेगळा आहे. संपत्ती, सत्ता, धन, वैभव, प्रतिष्ठा सर्व असून त्याचं लक्ष त्याच्यात कुठेच नाही. त्याचं लक्ष ईश्वरावर आहे. सतत देव, ईश्वर चिंतन या संस्काराने तो उठतो. तो त्या व्यवहारामध्ये लिंपायमान होत नाही, कारण ते मागच्या जन्माचे ते संस्कार आहेत. सगळं असून तो त्याच्यात लिंपायमान होत नाही. विषय व्यवहारावरी बुद्धी नाही. विषय म्हणजे लौकिक जीवनातले जेवढे उपभोगाचे विषय आहेत, या कुठल्याच विषयामध्ये त्याला स्वारस्य नाही. कुठल्याच विषयामध्ये. सुगंध वनिता वस्त्रम गीत तांबूलमेवच, हे अष्टभोग आहेत. याच्यामध्ये कुठेच त्याला काही रममान तो झालेला नाही. देव आणि व्यवहारावर बी बुद्धी नाही. देवता तीर्थावर बुद्धी नाही. मागच्या संस्कारामुळे देवतावर तीर्थावर सुद्धा बुद्धी, अमुक श्रेष्ठ देवता, अमुक हे, त्या देवतेवर सुद्धा त्याची अजिबात श्रद्धा नाही. तीर्थावर सुद्धा श्रद्धा नाही. फक्त श्रद्धा कुठे आहे? ईश्वरावर, फक्त परमेश्वरावर श्रद्धा आहे. हे नव्हे, हे नव्हे, जे काही आहे, जेवढे सुखोपभोग त्याला मिळालेले आहेत, सुखी श्रीमंत आहे, सर्व आहे, तरी तो म्हणतो हे नव्हे, हे नव्हे, याने मला देव मिळणार नाही. मी याच्यामध्ये रममान होऊन मला काही प्राप्त होणार नाही, असो न नसल्यासारखं. यासाठी उदाहरण दिलं देवाने. यथा जनक राजा, जनक सर्व सत्ता, उपभोग, साम्राज्य सगळं असताना सुद्धा असून वेगळं आहे. लक्षात ठेवा, जनक असून वेगळं आहे, फक्त तिथे शरीराने येतो. राजा जरी आहे, जनक राजा, तरी तो तिथे सर्वभौम पृथ्वीचा राजा आहे. फक्त शरीराने तिथे तो आहे त्या राज्यात, पण मनाने तो पूर्णपणे अलिप्त आहे, विरक्त आहे. त्याला कशातच स्वारस्य नाहीये, सत्तेत नाहीये, संपत्तीत नाहीये, वाढवण्यामध्ये नाहीये, सैन्यामध्ये नाहीये, कशात रस नाहीये. सतत ईश्वर चिंतन, ईश्वर चिंतन हाच निधध्यास जनकाला आहे. म्हणून त्याचं उदाहरण विशेषत्वाने परमेश्वराने दिलं की सर्व असूनही तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. आता आपल्याकडे काहीच नसतं, आपलं मोजकं, आपला संसार हा मोजका आहे, कोणाचा तुटका आहे, कोणाचा फाटका आहे. संसार तीन पद्धतीने, आपला कोणाचा तुटका आहे, कोणाचा फाटका आहे आणि कोणाकडे आहे, तरी त्याला मर्यादा आहे. तरी आपल्या संसाराला मर्यादा आहे. तरी सुद्धा ज्या ज्या वेळेला जर आपण काय, आम्ही जर काही म्हटलो, बाबा काय तुम्ही आले नाही, कार्यक्रमात आले नाही, तिथे दिसले नाही, काय करावं बाबा, वेळच मिळत नाही, काही वेळच नाही, टाइमच नाही, हे लफडं ते लफडं, इकडं जावं लागलं, तिकडं करावं लागलं,
हे करावं लागलं, ते करावं लागलं, काही अनेक सबबी, अनेक कारण, मोजका आहे तरी सुद्धा आपला प्रपंच मोजका आहे तरी सुद्धा अनेक कारण सांगतो आपण, अनेक कारण सांगतो. आता इथे सर्व आहे तरी त्याच्यामध्ये त्याचं स्वारस्य नाही, त्याच्यामध्ये काहीही त्याला स्वारस्य नाही. देव म्हणजे देव, बस, देव एक देव, बाकीच्या गोष्टीत कुठं स्वारस्य नाही. तशी अवस्था गुणसंबंधीयाची आहे. म्हणून आपण त्या गतीवर जावं आणि आपल्याला देवाने स्वीकारात घ्यावं. तर ह्या चरित्राचा जो मतितार्थ आहे, साधा मागावया अनुज्ञा, की पूर्वजन्मीचा संस्कार इतका प्रचंड जबरदस्त आहे मागील लेपातला. आता तुम्ही जे काही करणार, लक्षात ठेवा, जे काही नामस्मरण करसाल, जे काही देवधर्म करसाल, जे काही दानधर्म करसाल, जे काही सेवा करसाल, ठीक आहे, अनुसरण घडेल, पण जे करसाल ते तुमचं बॅलन्समध्ये आहे. या संस्काराने तुम्ही पुन्हा उठणार आणि पुढच्या वेळेला लवकर आणखी धर्माला लागणार. पण देवाचं म्हणणं की इथे आता लागा, पण काही समजा नाही झालं, काही इच्छा तर आहे पण तू काही आणखी अडीअडचणी आल्या तर मात्र जे करसाल त्या संस्काराने उठसाल आणि उठावं ही अपेक्षा आहे. म्हणून त्या विचारावर आपण चालत राहणं हा या चरित्रामागचा मूळ हेतू आहे. जर असे संस्कार आहेत, जसं आपण म्हणतो की जमिनीने खूप पीक द्यावं असं आपल्याला वाटतं, भरघोस पीक द्यावं आणि त्या पिकाच्या आधाराने आपली काय मिळावं, धन संपत्ती, आणि आपलं कुटुंब, आपला प्रपंच सुखी व्हावा अशी अपेक्षा आहे की नाही आपली. धरणीला माता म्हटलं, धरणी माता, आई जशी निरपेक्ष भावनेने सर्व सोडून समर्पित होते परिवारासाठी, लेकरा बाळासाठी, पतीसाठी, ती सतीचं समर्पण सर्वात जास्त आहे आणि म्हणून तिला माता म्हटलेलं आहे. तिचं स्नेह नैसर्गिक आहे. तसं धरणी सुद्धा माता आहे. ती काय देणार नाही, तिची जर त्या पद्धतीने निगा ठेवली तर ती तुम्हाला त्या पद्धतीनेच देणार. पण तिच्यामध्ये तुम्हाला आधी सुसंस्काराचे, सुविचाराचे बी पेरावे लागतील. कारण या देहाला सुद्धा क्षेत्र म्हटलं भगवद्गीतेत 13व्या अध्यायात भगवंताने, श्रीकृष्ण चक्रवर्तीने या देहाला काय म्हटलेलं आहे, क्षेत्र. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्याय. हा देह म्हणजे क्षेत्र आहे. या देहाच्या आधाराने ही भूमी आहे, अध्यात्माची पेरणी करण्याची ही भूमी आहे ईश्वराकडे जाण्यासाठी. मग हिच्यामध्ये सद्विचाराचं, सदाचाराचं, ईश्वर धर्माचं, ईश्वर परायणतेचं, ईश्वर सेवेचं बी पेरावं लागेल, तर ते पीक उगवून येईल आणि या पिकाच्या आधाराने खऱ्या अर्थाने परमेश्वरापर्यंत जाता येईल. म्हणून सद्विचार, सद्विवेक बुद्धी, सदाचार, चांगलं वागणं, चांगला विचार, सत्सेवा, सत्समागम, सद्विचार, सतत तुम्हाला चांगले विचार करावे लागतील, चांगल्या लोकांच्या सहवासात राहावं लागेल, संतांच्या सहवासामध्ये राहावं लागेल, धर्माच्या सहवासामध्ये राहावं लागेल, सदाचाराने जगावं लागेल आणि ईश्वराचा सतत जवळीक करावी लागेल. या क्रिया करत राहिले तर निश्चितपणाने तुमच्याही या क्षेत्रामध्ये चांगलं पीक आल्याशिवाय राहणार नाही. त्यालाही चांगली घुमारे फुटतील, तुमच्या जीवनाचा सुगंध सर्वेकडे दरवळेल. जसं फुलामध्ये सुगंध आहे आणि त्या सुगंधाकडे जर हवेचा झुळूक आला तर तो सुगंध सर्वेकडे दरवळतो आणि आपल्याला आल्हाद होतो. तसं आपलं जीवन हे परिमळासारखं व्हावं म्हणून ते भजनात म्हणलेलं आहे, मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला. हे परमेश्वरा, मीच सुमन झालेलो आहे तुझ्या पूजनासाठी, मीच सुमन झालो. सुमन म्हणजे फूल, फूल म्हणजे नजाकत्ता, फूल म्हणजे कोमलता, फूल म्हणजे परिमळ. फुलाला सुगंध आहे, कोमलता आहे, लवचिकता आहे फुलामध्ये, ते कठीण नाहीये. तसं आपल्या जीवनामध्ये कोमलता पाहिजे, नम्रता पाहिजे, विनयशीलता पाहिजे आणि कार्याने, वृत्तीने आपला सुगंध सर्वीकडे दरवळला पाहिजे. सर्वांपर्यंत आपले नाव लौकिक
ईश्वरापर्यंत आपलं नाव गेलं पाहिजे, त्याच्या दरबारात कुठेतरी आपली नोंद झाली पाहिजे, असं जर वाटत असेल तर सतत सद्विचाराने, सदाचाराने, सद्धर्माने, सद्विचाराने, विधिरूप धर्मावर राहून आपल्याला आपल्या जीवनाचा प्रवास करावा लागेल. त्याच्याशिवाय आपला सुगंध तसं सुगंध तसं आपलंही नाव लौकिक सर्वीकडे पसरावं, आपल्या नावाचा सुगंध तिथपर्यंत जावा आणि समाजाला आपला उपयोग व्हावा, धर्माला आपला उपयोग व्हावा, ईश्वराच्या साधकाला साधनवंताला उपयोग व्हावा, या विचाराने जर जीवनाचा प्रवास ठेवला तर निश्चितपणे आपल्याही जीवनामध्ये काहीतरी चांगलं मिळेल आणि जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्याचं पर भाग्य आपल्याला मिळेल. नाही तर हाही जन्म असाच आला तसा मागचा गेला, तसा हाही जन्म तसा वाया जाईल. म्हणून हा जन्म मिळालेला निदानात वाया जाऊ नये, हा कुठे सत्कारणी लागावा. जे जे शक्य आहे आपल्याच्याने ते करण्याचा आपण जरूर प्रयत्न केला पाहिजे. जे आपल्याच्याने आता होऊ शकतं, जे आपल्याच्याने आता होऊ शकतं ते करत राहावं. त्या विचाराने आपण चालत राहावं. नाही सुचलं, नाही उमगलं तर निदान ऐकून निदान ती प्रवृत्ती तरी वाढवा, त्या विचारावर तरी या. नाही मनाला इच्छा होत नाही आपल्या स्वतःला स्फुरत, पण जो स्फुरवून देणार आहे, जो तुम्हाला म्हणतो की तुम्ही हे करा, तुम्ही धर्म करा, तुम्ही स्मरण करा, तुम्ही तीर्थयात्रा करा, तुम्ही परमार्गात जा, सेवा करा, निदान म्हणणारा जो आहे त्याच्या विचारावर तरी चालण्याची वृत्ती मागा. नाही आपल्याला स्वतःला सुचत का, आपले तसे प्रचंड तसे अनाधिकार जोडलेले असल्यामुळे आपल्याला देवानी म्हटलेले कलयुगी सुविद्या नस्पुरे कुविद्या स्फुरे. कलियुगात चांगलं स्फुरद्रुपता होतच नाही आणि जरी झाली तर ती टिकत नाही, कारण या युगाचं सामर्थ्य एवढं प्रचंड आहे आपल्यावर की ते चांगला विचार टिकू देत नाही. क्षणात कुविचार आपल्यामध्ये तयार होतो, इच्छा तयार होते की हे करू ते करू, मार्गात जाऊ, सेवा करू, दान धर्म करू, पंक्ती पाणी करू, पण तो पुन्हा काही ना काही अडचणी येतात. काही असं काही कारण घरामध्ये निर्माण होतं की जे काही धन साचून ठेवलेलं होतं, धर्माला लावायचं होतं, ते तिसऱ्याच कारणाला खर्च होतं, तिसऱ्याही ठिकाणी लागतं. जे संपत्ती इकडे लागणं गेली वाया, जे कर्म सत्कर्म जोडायचं होतं ते दूर गेलं आपल्यापासून. म्हणून हे अडथळे दूर व्हावेत आणि चांगल्या विचारावर जावं म्हणून जे कोणी सुचवून देतं, निदान त्या विचारावर चालण्याचं बळ किंवा त्या विचारावर चालण्याची मानसिक वृत्ती आपल्यामध्ये निर्माण व्हावी, याकरता सतत आपण त्या विचारावर चालत राहणं आणि देवाकडे करुणा भाकणं, देवाला प्रार्थना करणं की माझे जे अडथळे आहेत, जे मी जोडून ठेवले ते परमेश्वरा दूर झाले पाहिजे आणि मला सन्मार्ग सापडला पाहिजे, सद्विचारावर मी चाललो पाहिजे. चांगल्या सत्पुरुषाकडून, ज्ञानी या पुरुषाकडून, उत्तम अधिकरणाकडून माझी जी ज्ञानाचं अपूर्णता आहे, माझ्या ठिकाणी जे काही अज्ञान आहे ते दूर होऊन तुझ्या ज्ञानाचा प्रकाश माझ्या हृदयामध्ये सतत तेवत राहिला पाहिजे. यासाठी प्रार्थना केल्याशिवाय काही मिळणार नाही बरं का. जोपर्यंत तुम्ही अशी इच्छा व्यक्त करणार नाही देवाकडे, तोपर्यंत जे मिळालेलं ज्ञान हे सुद्धा हृदयात स्थिर होत नाही. आता ऐकलं तुम्हाला ऐकताना बरं वाटेल, बाबा खूप छान सांगत होते, छान प्रवचन केलं, पण तो अजून 1 दिवसांनी 2 दिवसांनी याच्यातला एकही शब्द तुम्ही परत सांगू शकणार नाही. त्याचं एकच कारण आहे की आपला अनाधिकार, अडथळे, जर अडथळे दूर केलेले असतील तर दिलेलं ज्ञान हे हृदयापर्यंत जाईल, अन्यथा हे वरच्यावरती राहील आणि ते निघून जाईल. त्याला मराठीत सुंदर अशी म्हण आहे, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. तशी आपली अवस्था होईल. डोमेग्रामला गेलो, प्रवचन ऐकलं, खूप छान प्रवचन झाले, पण जर विचारलं सुनांनी, लेकांनी, नातवांनी काय सांगितलं बाबांनी, तर आपल्याला काही सांगता येणार नाही. का आजी सांगता येईल का घरी? तुम्हाला म्हणतोय हा, घरी गेलो जर विचारलं लेकरा बाळांनी, सोनांनी, नातवांनी काय 10 दिवस केलं, काय ऐकलं, घरी सांगता येईल का काही याच्यातलं एखादं चरित्र, एखादी स्मृती जी होती चालू ती? हा, सांगू का? सांगसाल का? मी येईल बरं का विचारायला. बरं, म्हणून देवाकडे प्रार्थना करा आणि जे जे मिळतंय ते हृदयापर्यंत कसं घेऊन जाता येईल त्याचा विचार करून आपल्या जीवनाचा प्रवास चालू ठेवा.
आजच्या प्रवचनाला इथे भरपूर झालेला आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय.